आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. या निवडणुकीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. महाराष्ट्राच्या जनतेनं आपल्यावर विश्वास दाखवला. आपण सरकार तयार केलं. काँग्रेस राष्ट्रवादीची महाराष्ट्रामध्ये धुळधाण झाली. तरी देखील विधान परिषदेच्या गणितामध्ये मात्र पाहिजे त्या प्रमाणात फरक पडला नाही. विधानसभेच्या ज्या निवडणुका असतात, विधान परिषदेच्या ज्या निवडणुका असतात, त्या दर 2 वर्षांनी वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका होत असतात. कधी विधानसभेतनं विधान परिषदेत लोक निवडून जातात. स्थानिक प्राधिकारी म्हणजे ज्याच्यात फाटकांची निवडणूक आहे त्यातनं लोक निवडून जातात. पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ. त्यामुळे या ठिकाणी मेजॉरिटी आणण्याकरता थोडी वाट पाहावी लागते. पण एक गोष्ट निश्चित आहे की विधान परिषदेमध्ये आज आपली मेजॉरिटी नसल्यामुळे ज्या गतीनं सरकार निर्णय करते, आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की माध्यम काय छापतात, काय दाखवतात, याच्याकडे फारसं लक्ष देण्याची आवश्यकता नाही. पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही बसल्यानंतर सर्व मंत्री आम्ही युनॅनिमसली करतो, चर्चा करतो. एखाद्याला जर वाटलं की यात काही बदल झाला पाहिजे तर तो बदल करतो. एखाद्या वेळेस असं वाटलं की या बैठकीच्या ऐवजी पुढच्या बैठकीत विषय घ्यायचा तो पुढच्या बैठकीत घेतो. पण सर्वच्या सर्व निर्णय आम्ही एकमताने करतो. आणि अतिशय गतिमानतेनं केलेले निर्णय विधानसभेमध्ये तात्काळ विधेयकामध्ये रूपांतरित होतात, कायदा तयार होतो. पण तोच कायदा जेव्हा विधान परिषदेमध्ये जातो त्यावेळी कितीही जनहिताचा कायदा असला तरी त्याला कसा वेळ लावता येईल, तो कसा थांबवता येईल, तो कसा अडवता येईल, अशा प्रकारच्या अडवणुकीचे प्रयत्न त्या ठिकाणी होतात. आणि राज्याची जी गती आपल्याला घ्यायची आहे, गतिमान आणि पारदर्शी कारभाराचं जे आपलं ध्येय आहे, त्याला कुठेतरी विधान परिषदेमध्ये खीळ बसते. आणि म्हणून विधान परिषदेची प्रत्येक सीट ही आपल्याकरता अत्यंत महत्वाची आहे. राज्य जर बदलायचं असेल, खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं राज्य हे जर निर्माण करायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित अशा प्रकारचं समतेचं राज्य जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला ती गतिमानता ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आणावी लागेल. आणि ती आणण्याकरता विधान परिषदेमध्ये प्रत्येक सीट, आता यापुढे ज्या निवडणुका होतील या प्रत्येक सीटवर पूर्णपणे आपली ताकद झोकून देऊन आपल्या संपूर्ण क्षमतेनं एकत्रितपणे त्या ठिकाणी उतरून ती जागा निवडून आणली पाहिजे. आणि त्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये देखील आपलं बहुमत आपण मिळवलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की परिषदेत बहुमत ज्यावेळेस मिळेल, आज आपली गाडी 100च्या स्पीडने चालली आहे, परिषदेत मिळाल्यावर ती 150च्या स्पीडने चालेल. आणि आपण या महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन लोकांनी अपेक्षित केलं आहे, ज्या परिवर्तनाकरता जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे, ते परिवर्तन आपण निश्चितपणे करू शकू. दुसरी गोष्ट, या निवडणुकीच्या निमित्ताने ज्याचा उल्लेख सगळ्यांनी केला की आपण सगळे नेते मंडळी या ठिकाणी एका मंचावर आलो. आणि एक गोष्ट मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की शेवटी महाराष्ट्राच्या हिताकरता काम करत असताना एखाद्या विषयावर 2 मतं असणं हे लोकशाहीमध्ये काही वावगं नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, शिवसेना असेल, भाजप असेल किंवा आमचे रामदासजी असतील, आम्ही विचाराने एक आलो. आमचे विचार जे आहेत हे विचार सारखे आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या विषयावर एखादा मतभेद झाला तरी देखील ही जी आमची युती आहे ही पूर्णपणे अभेद्य राहणार आहे. आणि रामदासजींनी ज्या प्रकारे सांगितलं, आणि आपल्याला एक गोष्ट सांगतो की रामदासजी जिकडे जातात तिकडे राज्य येतं. त्यामुळे रवींद्र फाटक आता रामदासजी तुमच्या प्रचाराला आले त्यामुळे तुम्ही चिंता सोडून द्या, आता चेहऱ्यावर हास्यच ठेवा, 100% तुम्ही निवडून येणार आहे. आणि राऊत साहेब काही चिंता करायचं कारण नाही. रामदासजीचं बिल नाही, दिल ठरलेलं आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे. त्यामुळे
मी विश्वासाने आपल्याला सांगतो की आपल्याला तेच सांगतो मी आपल्याला विश्वासाने सांगतो की रामदासजींचा बेंच हा लवकरच बदलला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.